नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत सुखद अशी आज बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसापासून राज्याच्या विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाने हजेरी लावली आहे व यामुळे दुष्काळग्रस्त भागातील व मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तसेच आज देखील राज्यामध्ये ढगाळ वातावरण झाले असून पावसासाठी देखील अत्यंत पोषक वातावरण तयार होत आहे व याचाच परिणाम आज दुपारपासून राज्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने जाहीर केली आहे। तर मग यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या जिल्ह्यांमध्ये मंडळानुसार कशा प्रकारचा पाऊस होऊ शकतो, चला तर मग आजच्या आकडेवारीनुसार आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेऊया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, कोकणानंतर मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा चांगला जोर वाढला आहे। तर मराठवाड्यामधील अनेक गावांना पावसाने काल झोडपले असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काल पाहायला मिळाला। तसेच लातूर मधील औराद, हलगरा या मंडळामध्ये सर्वाधिक प्रत्येकी 121 मिलीमीटर पावसाची देखील काल नोंद करण्यामध्ये आली। दरम्यान विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। तर नगर, सोलापूर, पुणे भागामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काल पाऊस पाहायला मिळाला। कोकणामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरूच असून अनेक ठिकाणी नद्या आणि नाल्या दुथडी भरून वाहत आहेत। तसेच मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये तब्बल 28 मंडळामध्ये अतिवृष्टी नोंद करण्यामध्ये आली। अपवाद वगळता अनेक भागामध्ये झालेला पावसामुळे शेतकरी वर्ग देखील चांगला सुखावला आहे। अतिवृष्टी झालेल्या या मंडळामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर तसेच धाराशिव मधील प्रत्येकी 3 मंडळे, बीड मधील 5 मंडळे आणि हिंगोलीमधील सर्वाधिक 7 मंडळाचा देखील यामध्ये समावेश होत आहे। महत्त्वाचे म्हणजे परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा आणखी देखील जोर कायम आहे। या 2 जिल्ह्यामध्ये 75 मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये 3 आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 7 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। जिंतूर तालुक्यामधील सांगवी मासा मंडळामध्ये आणि शेनगाव तालुक्यामधील हाताया महसूल मंडळामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाने अनुक्रमे 120 मिलीमीटर व 106 मिलीमीटर पावसाची देखील काल नोंद करण्यात आली। जोरदार पावसामुळे ओढे नाले भरून वाहिले आहेत। तर सोयाबीन, कापूस, हळद आदी पिकांमध्ये देखील जोरदार पाणी साचले आहे। विदर्भातील अनेक भागामध्ये मागील 4 ते 5 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडला, त्यानंतर आता काहीसा जोर कमी झाला आहे। अकोला, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी काल मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे नगर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये सलगपणे पाऊस झाला। सोलापुरामधील सांगोला तालुक्यामधील सर्वच महसूल मंडळामध्ये कमी अधिक पावसाची नोंद करण्यात आली। पुन्हा दुसऱ्या दिवशीही अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे तालुक्यामधील सुमारे 30,000 हेक्टरवरील पेरणी झालेल्या खरीप पिकांना देखील जीवनदान मिळाले आहे। नगर जिल्ह्यामध्ये बरेच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सर्वाधिक पावसाने हजेरी लावली होती व अशा प्रकारे राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून पावसाचा जोरदार कमबॅक झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये देखील चांगला दिलासा मिळाला आहे। तर अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।